जय राम जय जय राम। प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं पंचवटी नगरी दुमदुमून गेली। प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यभूमीत जी अनाहत ही संस्था मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे। जी अनाहत या संस्थेची सुरुवात कोरोना महामारीच्या काळात झाली। या संस्थेच्या माध्यमातून गुरु गणेश जगदीश यांनी अगस्ती क्रिया करून गेल्या 4 वर्षांपासून आजपर्यंत अनेक लोकांना मानसिक तसेच शारीरिक तणावातून बाहेर काढले। सुरुवातीस थोड्याफार प्रमाणात लोक जी अनाहत सोबत जोडले गेले। ज्या प्रमाणात या थोड्याफार लोकांना फायदा होण्यास सुरुवात झाली त्या प्रमाणात जी अनाहत ही संस्था अनेकांना माहीत झाली। संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। रामनवमीचं औचित्य साधत संस्थेच्या वतीने बुधवारी अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। जी अनाहत संस्थेच्या वतीने रत्ना फूड्स इनिशिएटिव्हच्या माध्यमातून दर महिन्याला अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो। याच संकल्पनेअंतर्गत रामनवमीचे औचित्य साधत प्रसाद वाटपाच्या माध्यमातून या महिन्यातील अन्नदान करण्यात आले। गुरूंचा आशीर्वाद आणि शक्तिरूपी स्नेह सर्वांना मिळावा हा या संस्थेचा हेतू। सर्व दीनदुबळ्यांना, दुःखी कष्टी सर्वांपर्यंत अहम प्रेमाचा मंत्र पोहोचावा या हेतूने या संस्थेची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती संस्थेचे भाविक यांनी 9 न्यूज महाराष्ट्र सोबत बोलताना व्यक्त केली। श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीमध्ये जी अनाहत ही संस्था आहे मोठी। त्यांचे गुरु आहे गणेश जगदीश सर, त्यांचे गुरु आहे अगस्ती मुनी, त्यांचे गुरु आहे महाअवतार बाबाजी। असं सर्व गुरुजींचा स्रोत घेऊन आमचे गुरुजी श्री श्री गणेश जगदीश सर हे कोविड 4 वर्षापासून कोविड ग्रस्तांना अनेक दुःखग्रस्तांना त्याच्यातून मेडिटेशन द्वारे बाहेर काढलेलं आहे। आमचं मेडिटेशन दर सोमवारी संध्याकाळी 9:30 वाजता फ्री ऑफ सेशन असतं आणि दर महिन्याला 25 तारखेला अन्नदानम करत असतो। अंध अपंगांना जिथे ज्यांना गरजू वस्तू आहे तिथं जी अनाथ संस्था पोहोचत आहे। आणि गणेश जगदीश सर हे खूपच शिवशक्तीशी जोडलेले असल्यामुळे झूम द्वारे सुद्धा मेडिटेशन द्वारे सुद्धा यांची शक्ती पोहोचत असते आणि हे कार्य सतत त्यांचं अहोरात्र दिवस रात्र चालू असतं। आम्ही नाशिक टीम मधनं जी अनाहत ही टीम इकडे प्रस्तुत करत आहोत। आमचे गुरु गणेश जगदीश सर आहेत। त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांना अगस्ती क्रियाची दीक्षा देऊन भरपूर मानसिक व फिजिकल तणावाचा बाहेर काढलेला आहे। या साधनेतलं आणि आमच्या गुरुजींनी हे जी अनाहत हे 2020 मध्ये कोविडच्या काळात सुरू केलं होतं आणि अनेक जणांची मदत केलेली आहे। आम्ही दर महिन्याला मानसिक रूपाने अन्नदान करतो आणि आज या ठिकाणी आम्हाला 4 वर्ष पूर्ण झाले आहेत। म्हणूनच आम्ही हे भव्य अन्नदान केलेले आहे। अहम प्रेमा शिवांच्या शक्तीशी जोडण्यासाठी हा एक मार्ग मिळालाय आम्हाला आणि गुरुजी भेटल्यापासून जीवनातले सर्व कष्ट आणि दुःख कमी होत आहेत असं जाणवतंय। रोज साधनेसाठी रोज जी आम्हाला 5:45 पासून ते 7:30 पर्यंत आम्ही त्यांच्या सान्निध्यात असतो आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की रोज गुरु सान्निध्यामुळे आमचे सर्व मार्ग हे मोकळे होऊन राहिलेले आहे। तसंच अगस्त्य महामुनी, नित्यानंद स्वामी आणि जी यांच्याशी आम्ही जोडले जात आहोत। महाअवतार बाबाजी यांच्या शक्तीशी आम्ही जोडले जात आहोत आणि त्यामुळे जीवनातले सर्व मार्ग आमचे मोकळे होत आहेत। सर्व गुरु भगिनींकडनं तुम्ही क्रिया योगाचं महत्व आणि जे अनाहत फाउंडेशन विषयी माहिती घेतली। मी डॉक्टर सुप्रिया कृष्ण सांगडकर, मी डॉक्टर आहे। माझ्या व्यवसायात प्रत्येक समोर कंप्लेंट घेऊन येत असतो, त्यामुळे डॉक्टरही बऱ्याचशा निगेटिव्हिटीच्या वातावरणामुळे डिप्रेशन मध्ये जात असतो। मी स्वतः खूप मोठे डिप्रेशन मधून जी अनाहत मार्फत गणेश जगदीश या सरांनी घेतलेल्या अगस्त्य क्रियेमुळे बाहेर आलेली आहे आणि मी क्लिनिकला दररोज अनेक असंख्य अनुभव घेत असते। त्यातलं काही उदाहरण तुम्हाला सांगते।
एक IVF साठी लायबल पेशंट होती. तिला IVF सजेस्ट केलं होतं डॉक्टरने. तिच्याजवळ 5 वर्षापासून काही पर्याय नव्हता मूल होण्यासाठी. तर ती या अनाथ ग्रुपशी जोडली गेली आणि ती दान करू लागली. तिचं IVF कळलं गेलं की आज प्रेग्नन्सी तिची सुखरूप आहे आणि ती प्रेग्नंट आहे. आणि दुसरी गोष्ट, एक सायटिकाचं पेशंट होतं, त्याचं 2 दिवसांनी ऑपरेशन करण्यात येणार होतं. त्यांना मी माझ्या पंचकर्म थेरपी सोबत क्रिया योगाचं सांगितलं. त्यांनी ध्यान अनाथ फाउंडेशनशी जुळून ध्यान सुरू केलं. तर मंत्रशक्ती एवढी आहे की त्यांचं ऑपरेशन विदिन 7 days मध्ये पोस्टपोन होत शेवट कळलं गेलं. तर त्यामुळे सर्वांनी या क्रिया योगाचा, जे अनाथ फाउंडेशनचा याच्याशी जोडण्याचा नक्की प्रयत्न करावा. अहम प्रेमा, ओम नमः शिवाय. या कार्यक्रमासाठी वैष्णवी कुलकर्णी, मनीषा चांदवडकर, सुहास चांदवडकर, मीनाक्षी चोथवे, सुवर्णा फेगडे, डॉक्टर सुप्रिया चांदवडकर, यश फेगडे, सुनीता करपे आदी उपस्थित होते. सोबतच नंदा कोकाटे आणि लीना काळे आणि या सर्व उपस्थित मान्यवरांच्या मदतीने हा अन्नदानाचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. भविष्यात देखील संस्थेच्या मार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत आणि यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यावेळी संस्थेच्या वतीनं आभार मानण्यात आले. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ध्यान करण्यासाठी किंवा ध्यान करण्याबाबत मार्गदर्शन हवे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आले. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.